भाजपात एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय. भारतीय जनता पार्टी म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष असे म्हणले जात असले तरी आज मितीस कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षातील नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरू झाल्याने पक्षातील एकनिष्ठ जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत असून या पक्षप्रवेशामुळे एकनिष्ठ व जुन्या कार्यकर्त्यांचे राजकीय विरोधक आता त्यांच्याच पक्षात येत असल्याने त्यांच्यावर अन्याय होणार असल्याची भावना वाढू लागली आहे. परिणामी पक्षशिस्त आणि भाजप असे समीकरण असताना आता पक्षाच्या कार्यालयाबाहेर त्याच पक्षाच्या एकनिष्ठ व जुन्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. नव्याने भाजपात येणारे नेते कार्यकर्ते हे पक्षाची वाढलेल्या ताकदीचा उपभोग घेण्याकामी येत असून त्यांचे राजकीय पुनर्वसन करताना पक्षाकडून त्यांना पदे दिली गेल्यास जुन्या कार्यकर्त्यांनी घेतलेले श्रम केलेले कष्ट गृहीत धरले जाईल अशी ही भावना काही कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. विधानसभा लोकसभाच्या निवडणुका या नेत्यांच्या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या समजल्या जातात आणि नेत्यांच्या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्षाने देशात राज्यात सत्ता मिळवली आता त्याच कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या पक्षप्रवेशामुळे या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे. ऑपरेशन लोटसच्या नावाने पक्षसृष्टी करून राबविण्यात येत असलेल्या या पक्षप्रवेशाच्या पुरामुळे स्थानिक जुने आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या भावना वाहून गेल्यास आगामी काळात ते पक्षास परवडणारे नाही याचाही विचार भाजपा श्रेष्ठींनी करण्याची मागणी या कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे.